This call is now being recorded. विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास कविता या विषयाअंतर्गत आपण सामाजिक जाणीवेच्या कविता पाहतो आहोत. आणि या सामाजिक जाणीवेच्या कवितांमध्ये आज आपण पाहणार आहोत बाबूराव बागुल यांची वेदाआधी तू होतास ही कविता. बाबूराव बागुल हे दलित साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 1930 मध्ये विहितगाव नावाच्या खेड्यामध्ये झाला. दलित कथेचे मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांची ओळख सर्वांना आहे. अत्यंत तीव्र असा वास्तववाद आपल्या कवितेतून आपल्या साहित्यातून त्यांनी मांडलेला आहे. गावकुसाबाहेरचं शोषित, पीडित, दुर्लक्षित जीवन हा त्यांच्या लेखनाचा नेहमीच विषय झालेला आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी नेहमीच विषमतेचे अनुभव सुद्धा मांडलेले आहेत. वेदाआधी तू होतास या एकमेव कविता संग्रहातील ही शीर्षक कविता आपण आज पाहणार आहोत, जी मानवी अस्तित्वाच्या शोधापर्यंत जाते. माणसाने माणसाला माणूस म्हणून स्वीकारावे आणि माणूस किंवा माणसाचं सामर्थ्य काय आहे किंवा माणूस किती सामर्थ्यवान आहे या पद्धतीचा आशय या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेला आहे. माणसाने जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून स्वीकार केला पाहिजे. ईश्वर ही माणसाची निर्मिती आहे. देव, धर्म यांची निर्मिती ही माणसानं केलेली आहे. असा हा माणूसच सर्व गोष्टींचा निर्माता आहे, अत्यंत सामर्थ्यवान आहे, या पद्धतीचा आशय या कवितेतून त्यांनी व्यक्त केला आहे. आपण कविता बघूया आणि मग आपण त्या आशयावर चर्चा करूया. वेदाआधी तू होतास. बाबूराव बागुल. वेदाआधी तू होतास. वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास. पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास. आणि हात उभारून तू याचना करीत होतास. त्या याचना म्हणजे ऋचा. सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस. सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस. हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य सूर्य झाला. तूच चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस आणि प्रत्येकाने मान्य केले. हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही. तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही. वेदाआधी तू होतास. बघा, या कवितेमध्ये बाबूराव बागुल यांनी माणूस हा सृष्टीचा अत्यंत सामर्थ्यवान असा घटक आहे आणि या घटकानेच सृष्टीतल्या अनेक गोष्टींना, अनेक घटकांना त्यांचं नामकरण या माणसाने केलेलं आहे.
तो इतका सामर्थ्यवान आहे की त्याने सूर्याला सूर्य म्हटलं आणि तो खरोखर सूर्य झाला. त्यानं चंद्राला चंद्र म्हटलं आणि तो खरोखर चंद्र झाला. एवढं मोठं सामर्थ्य त्या माणसाच्या ठाई आहे याची नोंद ते आपल्या समोर घेत आहेत. वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, असं म्हणत असताना त्यांनी माणसाचं आणि या सृष्टीचं अभिन्नत्व ते व्यक्त करू पाहतात. वेदाच्या आधी तू होतास म्हणजे बघा, आपला जो समाज आहे त्या समाजाचं, जसं कोणत्याही समाजाचं धर्माचं एक पुरातन साहित्य असतं, तसं भारतामध्ये सगळ्यात आधी काय निर्माण झाले असतील तर ते वेद. पण जसं माणसाची उत्पत्ती किंवा माणसाचा जन्म हा नैसर्गिक आहे, तसं वेदाचा जन्म हा नैसर्गिक नाही आहे. हे वेद कुणी तयार केले? वेद माणसानंच तयार केले. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद. आणि या वेदामध्ये जे म्हटलेलं आहे, वेदामध्ये ज्या गोष्टीचं गुणगान गायलेलं आहे तो म्हणजे परमेश्वर. आणि म्हणून या वेदाने ज्या परमेश्वराचं गुणगान गायलेलं आहे त्या परमेश्वराच्या आधी सुद्धा तूच होतास. म्हणजे कोण होता? माणूस होता. म्हणजे माणसाने वेदाची निर्मिती केली हे खरं आहे, पण वेदामधल्या परमेश्वराची सुद्धा निर्मिती माणसाने केलेली आहे. बघा, मानवाच्या उत्पत्तीपर्यंत जाणारी ही कविता आहे. देव, धर्म, वेद, पुराण या सर्वांचा नियंता निर्माता कोण आहे? तर मानव आहे. देवाचा आचार धर्म कसा होता हे सांगणारे वेद माणसाने निर्माण केले. पहा, म्हणून या देवाचा, ईश्वराचा, वेदाचा उद्गाता सुद्धा माणूसच आहे. म्हणून कवी बाबूराव बागुल या कवितेमध्ये माणसाच्या या देवधर्माने निर्माण केलेल्या आचार धर्माची चिरफाड करताय. पहा, आपल्याला कोणीतरी सांगितलंय की वेदांची निर्मिती देवाने केलेली आहे. नाही, माणसाने ती निर्मिती केलेली आहे. माणसाच्या निर्मितीचे वैज्ञानिक सत्य हे कधीच मानवाला उमगलेलं आहे. परंतु धर्म आणि त्यातील धर्मग्रंथ आजही मानवाच्या निर्मितीचं कारण कोण आहे? देव आहे असं सांगतात. की माणसाला कोणी निर्माण केलं? देवाने. नाही, माणसाच्या निर्मितीचं वैज्ञानिक सत्य तुम्ही बघा, विज्ञानामध्ये वाचा, मानवाची उत्पत्ती कशी झाली. सृष्टीवर एक पेशी सजीव अमिबा जन्माला आला आणि तिथून मग बहुपेशी सजीवांची निर्मिती झाली आणि मग हळूहळू मानवाची निर्मिती झाली. आणि आजच्या अति आधुनिक टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. होमोसेपियन पासून सुरू झालेला हा प्रवास आजच्या मानवापर्यंत आलेला आहे. या प्रवासातलं
खरं खोटं बाबूराव बागुल या कवितेतून उलगडतायत पहा. विज्ञानवादी दृष्टिकोन आहे त्यांचा आणि तो या कवितेतून प्रकट होतोय. म्हणून देवाने वेदांची निर्मिती केली, माणसाची निर्मिती केली, या संकल्पनेलाच ते नाकारताय आणि विज्ञानवादी भूमिका घेऊन म्हणतायत की वेदा आधी तू होता, वेदाच्या परमेश्वरा आधी सुद्धा तू होता. बाबूराव बागुल या कवितेतून जो आपला पारंपरिक धार्मिक समज आहे त्याला सुरुंग लावतायत पहा. मानवाची निर्मिती देवानं केलेली असल्याच्या भाकड कथेला ते खोटं ठरवत आहे आणि म्हणून ते म्हणतायत की वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी सुद्धा तू होतास. ज्या वेदांनी देवाला मानवापेक्षाही मोठा दर्जा दिला, मानवाला पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांसमोर याचक म्हणून नेहमीच उभं केलं, त्या वेदांना, त्या देवाला, त्या परमेश्वराला ते आव्हान करतायत. आणि माणूस हा निसर्गाची निर्मिती आहे, म्हणून हा निसर्गासमोर हतबल आहे माणूस. आणि निसर्गाचंच हे रूप आहे काय? पंचमहाभूत. कोणती आहेत पंचमहाभूत? पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाश. यापेक्षा शक्तिशाली दुसरं काहीही नाही, म्हणून त्यांना पंचमहाभूत म्हटलेलं आहे. जेव्हा ही पंचमहाभूत अकराळ विक्राळ रूप धारण करतात, तेव्हा पृथ्वीवरचा सर्वात सामर्थ्यशाली असा सजीव म्हणजे माणूस, तो सुद्धा हतबल होतो. म्हणून ते म्हणतायत की पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित आणि व्याकुळ होत होतास. आणि हात उभारून तू याचना करत होतास. अत्यंत अस्वस्थ करणारी, मेंदूला मुंग्या आणणारी कविता आहे पाहिजे. वेद आणि पुराण यांना अपौरुषेय वाङ्मय मांडणाऱ्या संस्कृती विरोधामध्ये बाबूराव बागुलांनी एल्गार पुकारलेला आहे. अपौरुषेय वाङ्मय जे देवानं लिहिलेलं आहे, त्याच्या विरोधात ते मांडणी करता या कवितेत. ज्या संस्कृतीनं माणसाचं माणूस पण हिरावून घेत, एखाद्या वस्तूसारखी माणसाची मालकी ठरवली, अशा दमन तंत्राचा वापर करणाऱ्या संस्कृतीवर ते हल्ला करताय आणि माणसाचं मोठेपण व्यक्त करताय. माणूस दुबळा आहे फक्त निसर्गासमोर, पंचमहाभूतांच्या समोर. कारण या पंचमहाभूतांच्या पेक्षा सामर्थ्यवान कुणीही नाही. आणि म्हणून या पंचमहाभूतांचं विराट विक्राळ रूप पाहून तू व्यथित होत होतास.
याचना करत होतास. त्या याचनांना ऋचा म्हणतायत. मानवानं वेदांच्या बरोबरीनं ज्या ऋचा लिहिल्या, त्या ऋचा काय आहेत? तर पंचमहाभूतांचं विराट विक्राळ रूप पाहिल्यानंतर, व्यथित झाल्यानंतर केलेल्या याचना आहेत. आणि म्हणून मानवाच्या मनात निर्माण झालेल्या व्यथा वेदना यांना त्या ऋचांनी मुखर केलेलं आहे. पहा, त्यातून मानवाची हतबलता अभिव्यक्त झालेली आहे त्या ऋचांमधून. बाबुराव बागुलांनी कवितेमधून अत्यंत संयमाने परंतु अत्यंत व्यापक पद्धतीने वेदाआधी तू होतास, म्हणजे माणूस होता, त्या माणसाचं महत्व, माणसाचं अस्तित्व बुद्धिप्रामाण्यवादाच्या आधारावर मांडलेलं आहे. पहा, माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी, त्याच्या महानतेची गाथा सांगणारी ही कविता आहे. जाती व्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोहाचा नारा बुलंद करणारे आणि क्रांतिकारी लेखणीतून मानवी मनाचा वेध घेणारे मराठी साहित्यातील तपस्वी साहित्यिक म्हणजे बाबुराव बागुल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बुद्धिप्रामाण्यवादाला महत्व देऊन वाङ्मयाबरोबर पुरोगामी चळवळीच्या क्षेत्रामध्ये कृतीप्रवण राहून तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार साध्या, सोप्या आणि प्रवाही काव्य रचनेतून मांडणारा हा कवी आहे. पहा, वेदाआधी तू होता या कवितेत त्यांनी मानवी अस्तित्वाचा शोध घेताना देवधर्मासह अन्य तथाकथित मोठ्या गणल्या गेलेल्या संज्ञांची चिरफाड केलेली आहे. माणूस नेमका कसा निर्माण झाला, त्याची उत्पत्ती नेमकी कशी झाली, याचं उत्तर तर विज्ञानानं दिलेलं आहे ना आपल्याला. पण त्या विज्ञानाला नाकारणारा धर्म याच्या विरोधात ते बंड करून उभे राहतात. ते म्हणतात की माणसाची उत्पत्ती देवानं केली असं सांगणारा धर्म खोटं सांगतोय, तुम्हाला भाकड कथा सांगतोय. कारण वेदाआधी माणूस होता आणि वेदामध्ये ज्या परमेश्वराची मांडणी केलेली आहे त्या परमेश्वराच्या आधी सुद्धा माणूस होता. माणसाचं अस्तित्व वेदापेक्षा, परमेश्वरापेक्षाही जुनं आहे. पंचमहाभूतांचं ज्ञान सुद्धा त्याला होतं. अश्मयुगामध्ये राहणारा माणूस हा आजच्या माणसापेक्षाही बुद्धिशाली होता, बुद्धिवान होता, असं विज्ञानातही म्हटलेलं आहे. आणि त्या अश्मयुगामधून स्वतःला वाचवून, स्वतःच्या पिढ्या वाढवून आजपर्यंतचा प्रवास त्याने केला. म्हणजे तुम्ही कल्पना करा की त्यावेळी स्वतःचा जीव त्याने कसा वाचवला असेल. जंगली प्राण्यांपासून, हिंस्र श्वापदांपासून, ऊन, वारा, पाऊस, पाणी या सर्वांपासून, नैसर्गिक आपत्तींपासून पंचतत्वांच्या, पंचमहाभूतांच्या अक्राळ विक्राळ आणि रौद्र रूपाला पाहून तो कसा भ्यायला असेल.
आणि त्यातून त्याने त्याची स्वतःची सुटका कशी करून घेतली असेल. म्हणजे किती प्रचंड सामर्थ्यशाली तो होता. तो त्या पंचतत्वांना पाहून, त्यांच्या अक्राळ विक्राळ रूपाला पाहून व्यथित झाला, व्याकुळ झाला. आणि त्या व्याकुळतेपायी तो जी याचना करायचा, ती याचना त्याने रुचेमध्ये लिहिलेली आहे, असं म्हणून ते विद्रोहाचं निशाण आपल्या कवितेमधून फडकवतात. पुढे ते म्हणतायत की सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तू साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही तू आनंदाने साजरे केले. बघा, समीर गायकवाड यांचा एक ब्लॉग आहे, त्या ब्लॉगवर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या कवितेचा खूप सुंदर आशय वाचायला मिळेल. काय म्हणता येते की सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तू साजरे केले. बघा, ईश्वराचा जन्मोत्सव, आपला जन्मोत्सव आपली आई साजरा करते, कारण तिने आपल्याला जन्म दिलेला असतो. मग जर माणसाने ईश्वराचा जन्मोत्सव साजरा केलाय, तर मग ईश्वराला जन्म कोणी दिला? ईश्वरानं ज्यांना प्रेषित म्हणून पाठवलंय असं त्या वेदांनी आपल्याला सांगितलं. कोण होते हे ईश्वराचे प्रेषित? ज्यांनी ईश्वराच्या नावाने ईश्वर धर्माचा प्रचार केला, प्रसार केला, तेच ईश्वराचे प्रेषित. मग हे कोण? तेही माणसंच. त्यांना प्रेषित म्हणून माणसानंच निर्माण केलं. माणसानेच ईश्वर कल्पिला, त्यांचे जन्म सोहळे साजरे केले, त्या ईश्वराला नाव दिलं, त्यांचं बारसं केलं. सर्व प्रेषित ज्यांनी ईश्वरांचे निरोपे बनण्याचं कार्य केलं, त्यांना देखील माणसानंच निर्माण केलं, त्यांचं बारसं देखील माणसानं केलं. हा अल्लाह, हा देव, हा जीजस, अशी त्यांची विभागणी केली. हे सर्व निर्मिक नसून माणूसच त्यांचा निर्मिक असल्याचा दावा बाबूराव बागुल रूपकात्मक शब्दामध्ये करतात. केवळ देव किंवा त्याचे प्रेषित यांच्या पुरतच माणसाचं कर्तृत्व सीमित नसून त्याही पलीकडे माणसाचं अस्तित्व आहे, असा क्रांतिकारी सिद्धांत ते या कवितेत मांडतायत. पहा, देव किंवा त्याचे प्रेषित यांच्या पलीकडे कोण आहे मग? तर ते बघा पुढे सांगताय की हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला, तूच चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तू केले आणि प्रत्येकानं ते मान्य केलं. बघा, या 4 ओळींमध्ये काय सांगितलंय त्यांनी? मानवतेच्या चेहऱ्याला किती विशाल आणि व्याप्त स्वरूप त्यांनी दिलंय. पहा, एकीकडे मानव निर्मित वेदसिद्ध ईश्वर ते नाकारताय. ईश्वर ही संकल्पना आणि ईश्वराचे प्रेषित बनून आलेले सर्व विविध धर्माचे देवदेवता यांच्या पूजनीकरणाला ते विरोध करताय, नाकारताय. आणि देव आणि देवाचे प्रेषित यांनी उभ्या केलेल्या ब्रह्मांडापेक्षा विज्ञानानं नेमकेपणानं दाखवलेलं ब्रह्मांड ते स्वीकारताय. पहा, अवघ्या विश्वाची उत्पत्ती म्हणजे विश्वाला मिळालेली नवी ओळख ही सुद्धा मानवाने दिलेली आहे, असा क्रांतिकारी सिद्धांत ते मांडतात.
चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, आकाशगंगा या सर्वांचं नामकरण माणसानंच केलेलं आहे. आणि या सर्वांचं नामकरण माणसानं केलं आणि अख्ख्या विश्वानं ते नामकरण स्वीकारलं सुद्धा आहे. म्हणजे बघा, मानवता, माणूस, त्याचं सामर्थ्य किती आहे पहा, की त्याच्या म्हणण्यानुसार ग्रह, तारे, तारका यांची जी नावं आहे ती सुद्धा माणसाने दिलेली आहे. म्हणजे सूर्याला ओळख कोणी दिली? माणसाने. सूर्याला सूर्य म्हटलं तेव्हा सूर्य सूर्य झाला, म्हणजे सूर्याला माणसामुळे स्वतःची ओळख मिळाली. चंद्राला सुद्धा माणसामुळे स्वतःची ओळख मिळाली. सूर्य, चंद्र यांच्या पलीकडे या सृष्टीमध्ये जे काही आहे त्या सगळ्यांचं नामकरण, अवघ्या विश्वाचं नामकरण माणसानं केलं आणि अवघ्या विश्वानं ते मान्य केलं. माणसानं सूर्याला सूर्य म्हटल्यानंतर कोणीही सूर्याला चंद्र म्हटलं नाही किंवा चंद्राला सूर्य म्हटलं नाही. एक वाक्यता आली सगळ्यांमध्ये की नाही, माणसानं याला सूर्य म्हटलंय, हा सूर्य आहे. हे कशामुळे शक्य झालं? तर मानवाकडे असणाऱ्या उत्तुंग प्रतिभा शक्तीमुळे हे शक्य झालं. आणि म्हणून ते म्हणतायत की हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही आणि तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही. ते माणसाला म्हणताय की अरे प्रतिभावान माणसा, तूच सगळं काही आहेस. माणूस नसला तर या पृथ्वीच्या अस्तित्वाला अर्थ नाही. माणूस नसला तर सृष्टीचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. म्हणून ते म्हणतायत की तूच आहे सर्व काही आणि तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही. मही म्हणजे धरती, पृथ्वी. माणसाची इतकी देखणी महती इतक्या कमी शब्दामध्ये, नेमक्या शब्दामध्ये बाबूराव बागुल मांडतायत. आणि तसं म्हटलं तर हा वादग्रस्त विषय आहे. परंपरानिष्ठ लोक त्यांच्या या मांडणीला आव्हान देऊ शकतात, परंतु विज्ञाननिष्ठ जे आहेत ते विज्ञाननिष्ठ लोक या मांडणीला 100% स्वीकारतील. जरी रूढ संकेतांना त्यांनी नाकारलेलं असलं तरी कुठेही त्यांनी शब्दांचा अतिरेक केलेला नाही. या कवितेमध्ये कुठेही अश्लाघ्य, अर्वाच्य, अश्लील असा कुठलाही वज्रवेधी शब्दांचा प्रहार त्यांनी केलेला नाही. देवधर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचा, त्याच्या सामर्थ्याचा विचार करायला लावणारी ही कविता आहे. माणसाच्या अंगी उपजत असलेल्या प्रतिभाशक्तीमुळे माणसाने या सगळ्या गोष्टी सिद्ध केल्या, त्या विश्वाला सिद्ध केलं. मानवाच्या या विश्वाच्या निर्मिती मागे त्याच्या अंगी उपजत असलेली प्रतिभाशक्ती कारक आहे असं नोंदवून बाबूराव बागुल माणसाला हे प्रतिभावान माणसा असं संबोधतात. आणि म्हणून ते म्हणतात की माणसाने माणूस बनून जर राहिलं तर ही सारी पृथ्वी, सजीव सृष्टी सुंदर होईल.
किंबहुना त्याचं अस्तित्वच या पृथ्वीला चैतन्यमयी बनवेल. माणसाच्या अस्तित्वाची, त्याच्या श्रेष्ठत्वाची महती इतक्या संयमानं सांगणारी, सौंदर्यपूर्वक रीतीनं विद्रोहाचा कुठलाही हुंकार न काढता मांडणारी ही अप्रतिम कविता बाबूराव बागुल यांनी माणसाची महती निर्माण करण्यासाठी, माणसाची महती वर्णन करण्यासाठी लिहिलेली आहे.